इन्स्टाचं जे आयडी आहे ना ते टाइमपास मध्ये सुरू झालेला आयडी आहे. हे मी बघितलं बरेचदा की एक ते स्वतःच असं, तर ते जरासं कुठेतरी कमी केलं पाहिजे. म्हणजे हेकेखोरपणा. केवढा समुद्रकिनारा छान मिळालाय तरी आपण फक्त सुरू बनत एखादी गाडी टाकून बाजूला होतोय. काहीतरी अजून झालं पाहिजे, काहीतरी सुंदर होईल, पण लोक कुठेतरी आहेत ना अडकलेत. आणि मेन म्हणजे मराठी माणूस बिझनेस करायला खूप घाबरतो. आमचे जे काही काही सिनियर्स आहेत ना ते मेंटली हॅरॅस करतात आणि लेडीजच. म्हणजे एक गोष्ट मला ही समजत नाही की चांगले चांगले जे प्रोजेक्ट असतात ते फक्त बाहेर जातात आणि जेव्हा हानिकारक प्रोजेक्ट येतात तर ते कोकणातच काय येतात. नमस्कार, जागर न्यूज नेटवर्क साठी आज मी विभा कदम आपल्यासाठी घेऊन आले अशा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू जी वयाने फार मोठी नाही आहे, तुमच्या आमच्यातलीच एक आहे. अगदी सहज तुम्हाला रत्नागिरीतल्या कुठच्याही रस्त्यावर काहीतरी फिरताना, कुठेतरी व्हिडिओ करताना सहज दिसणारा चेहरा आणि आपल्यातलाच एक चेहरा. मात्र हा चेहरा आता इतका लोकप्रिय झालाय की तिचे व्हिडिओज इंस्टाग्रामवर आले तर आज ती काय सांगते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं की आजच्या तिच्या व्हिडिओमध्ये ती नक्की कुणाचा पर्दाफाश करते याच्याकडे आधी महत्वाचं म्हणजे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. अशी आपल्या रत्नागिरीची कन्या आणि आपल्या जागर नेटवर्कच्या या सदरातील एक अतरंगी कलाकार, ती म्हणजे आर्या शेटे. आज ती आपल्या सोबत आहे आणि आज आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत की तिला हे व्हिडिओज वगैरे हा जो काही बिंदासपणा आलाय हा नक्की कुठून आला आणि ही सुरुवात नक्की कुठून झाली. बोलूया आर्याशी. आर्या, सुरुवात कर. पहिला व्हिडिओ काय होता? पहिला व्हिडिओ इन्स्टाचा म्हणाल तर लिपसिंक होते, जे म्हणजे माझं इन्स्टाचं जे आयडी आहे ना ते टाइमपास मध्ये सुरू झालेला आयडी आहे. 19,000 फॉलोअर्स असेच झाले होते. कसे काय? टाइमपास करता करता की आज व्हिडिओ टाकूया आणि ते असं गाण्यावरती व्हिडिओ टाकतात ते वगैरे करून असंच झालं होतं आणि मी लक्षही देत नव्हतं. लाईक ओके ठीक आहे, मोठं काय नाही, हे चालू होतं. आणि त्याच्यानंतर मी बघितलं की एवढे फॉलोअर्स आहेत, एवढं सगळं चालू आहे आणि आपण काय करतोय, बरोबर, आपण जिथे राहतोय, ज्या समाजात राहतोय त्याच्यासाठी आपण काय करतोय. अगदी बरोबर. तर मग जर एवढे लोक आहेत आपल्याला बघतायत तर आपण चेंजेस करू शकतो, किंवा चेंजेस नाही म्हणता येणार पण लोकांना ते एक देऊ शकतो की तुम्ही ह्या टाईपनेही विचार करू शकता. अगदी बरोबर. कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. सो त्या विचारांना आपला पण कुठेतरी एक विचार असतो की हा बाबा हे थोडंसं वेगळं हवं होतं. सो त्या वेगळ्या गोष्टीचं पण मी बघत आले की प्रत्येक पर्स्पेक्टिव्ह माझा वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. निदान एक माझा पोहोचला तर काहीतरी बदल होईल, काहीतरी चांगलं होईल. सो त्याच्यातून सुरुवात झाली. आणि स्टार्टिंगला तर मी जस्ट असं जर बिंदासपणे बोलायचं झालं तर मी स्वतःच्या ज्या काय बोलतात अनुभव होते आयुष्यातले त्याच्याबद्दल बोलत आले, किंवा डेली लाईफ मध्ये जे काही चालू व्हायचं तर त्याच्याबद्दल बोलायचे. मग हळूहळू सुरुवात झाली, हळूहळू विषय दिसायला लागले आणि झालं. असं म्हणतात की ढूंढने से तो भगवान भी मिल जाते हैं. आणि आर्या रत्नागिरीतले प्रॉब्लेम शोधायला लागली आणि तिच्याकडे अशी रांग आली. रत्नागिरीतले खड्डे, रत्नागिरीतले रस्ते, रत्नागिरीतला कचरा आणि काय काय मेन कचरा. आता पण मी 2 बाटल्या जमवल्यात इथे आल्या. तिने 2 बाटल्या उचलल्या. म्हणाले कधी सुधारणार ही लोक. तर नाही, खरंच हे आहे, कधी सुधारणार अशी आशा आपण लोकांना असं बोलतो ना की बाहेरचा कोण आला ना तर आपण पहिले सांगायला जाऊ तू काय केलंस. अरे पण आपणच करतोय, आपण पण करतो. त्याची पाठ फिरली ना की हा रत्नागिरीतलाच माणूस जाईल आणि करेल. बरोबर. तर ते नका. जर दुसऱ्याकडे बोट दाखवताय तर 4 बोट आपल्याकडे, तेही लक्षात घ्या. आणि दरवेळेला जेव्हा दुसऱ्यांना सांगताना कधी मी जाते ना त्यावेळेला तो बदल पहिले स्वतःमध्ये करते की हे नाही झालं पाहिजे, हे आपण जेव्हा चेंज करू तेव्हा होईल, ह्या गोष्टीचं पण भान असतं. सो चालू आहे, हळूहळू वाटचाल चालू आहे. बघूया आता अजून रत्नागिरीसाठी काय करता येईल. रत्नागिरी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि रत्नागिरीतल्या आपल्या वरिष्ठ श्रेष्ठ राजकीय पुढाऱ्यांकडून सतत म्हटलं जातं की रत्नागिरी हे पर्यटनासाठी अनुकूल ठिकाण आहे आणि ते आपण वाढवलं पाहिजे, याच्यातून आपल्याला उद्योगशीलता वाढली पाहिजे. तर याबाबत तुझं काय म्हणणं आहे की रत्नागिरी खरंच पर्यटन स्थळ आहे का आणि आता रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे?
रत्नागिरी हे खरं तर पर्यटन स्थळ म्हणण्यापेक्षा ज्यातून अनुभव जास्त गाठीला येतील असं शहर आहे. आणि आपण म्हणतो की रत्नागिरी, आता रत्नागिरी आलं आपलं राजापूर पासून मंडणगड पर्यंत, पण रत्नागिरी फक्त कदाचित दापोली पुरती सीमित आहे असं मला वाटतं पर्यटकांच्या दृष्टीने. मंडणगड हे बसतच नाही असं म्हणतात. म्हणजे असं नाहीये, तिकडेही आहेत बरेचसे स्पॉट चांगले आहेत, पण आता जर रत्नागिरी पुरती बोलायचं झालं तर दापोली असेल, गुहागर असेल, आपलं रत्नागिरी आहे, राजापूर पट्ट्याला खूप छान समुद्र किनारा भेटलाय. तसंच आपण हेच बघतोय ना, तर त्याच्या पलीकडे एक अशी गावं आहेत म्हणजे रिंगणे गाव आहे किंवा येरडव गाव आहे, हे घाटाच्या खालची गाव आहेत. बरोबर. जिकडे रत्नागिरीची सीमा आहे. म्हणजे ती गावं मी बघितल्यात, म्हणजे मलाही माहिती नव्हती. मी जेव्हा नाटकात आले तेव्हा माझं पहिलंच नाटक मला रिंगणात पडलं, लांजाला. तिकडे नेटवर्क नाही, काही नाही, आयुष्य एकदम सुंदर, एकदम शांतता आणि शेवट म्हणजे वरती सह्याद्री आहे पूर्ण आणि खाली ती गावं आहेत आणि सुखद आयुष्य आहे. मग आपण जेव्हा इथे बघतो ना सिटी मधली डेव्हलपमेंट आणि ते जेव्हा कम्पेअर करतो त्यावेळेला खूप चेंजेस दिसतात. म्हणजे कचरा ते इतकं सुंदर ठेवतात आणि आपण इथे एवढी घाण करतोय. आणि पर्यटनाच्या दृष्टीने पण म्हटलं ना, ते लोक असं म्हणत नाहीत की हा आलाय ना काय मोठं आहे. एक मी हेही बघितलं इथल्या आपल्या परिसरामध्ये, आलाय ना काय मोठं आहे, ठीक आहे तो आलाय तर तुम्ही तेही समजून घ्या. म्हणजे रत्नागिरीत हे मी बघितलं बरेचदा की एक ते स्वतःच असं, तर ते जरासं कुठेतरी कमी केलं पाहिजे. म्हणजे हेकेखोरपणा तो जरासा कुठेतरी कमी केला पाहिजे. आणि उत्पादनाचा सोर्स म्हटला तर उद्योग प्रचंड होऊ शकतात. आता मी तुम्हाला असं बोलेन की आपल्या मंत्र्यांनी म्हटलं की होऊ शकतं, पण तुम्ही काय करताय. अगदी बरोबर. कारण आता माझं गाव काळबादेवी आहे. आता मी बघते ना की बाहेरच्या माणसांनी येऊन तिकडे रिसॉर्ट्स टाकलेत. तुमच्या जागा आहेत तिथे, तुम्ही काय काय करू शकता. मॉरिशियस सारखं गाव आहे ते, अगदी देवबाग वगैरे किती चांगले डेव्हलप होत आहेत, तसं एक गाव आहे, तर ते डेव्हलपच होत नाहीये जस्ट बिकॉज ऑफ आपण त्याने केलं नाही ना, त्याला खाली पाडूया ह्याच्यामध्ये आहोत. म्हणजे आपल्याकडे जी पूर्वीची माणसं म्हणतात की खेकडा प्रवृत्ती, येस, तो वरती चढतोय ना मग त्याचे पाय आणखी खाली उडायचे. हो. आणि ह्यामध्येच आपण कुठेतरी मागे राहिलोय. किती कोस्टल लाईन आपली डेव्हलप होऊ शकते. आपल्याला पूर्ण रत्नागिरी सिटीला म्हणजे केवढा समुद्रकिनारा छान मिळालाय, तरी आपण फक्त सुरूपणात एखादी गाडी टाकून बाजूला होतोय. बरोबर. काहीतरी अजून झालं पाहिजे, काहीतरी सुंदर होईल, पण लोक कुठेतरी आहेत ना अडकल्यात. आणि मेन म्हणजे मराठी माणूस बिझनेस करायला खूप घाबरतो. अगदी खरंय. सो दॅट्स ऑल्सो अ प्रॉब्लेम. मगाशी तू म्हणालीस की रिंगणे गावामध्ये तू नाटकासाठी गेली होती. तुझे रील्स आम्ही स्क्रोल करत होतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं की अरे आर्या शेटे नाटकात सुद्धा काम करत होती आणि तिने काहीतरी आता स्टॉप केलंय. तर नाटकाचा प्रवास कसा होता तुझा. नाटकाचा प्रवास माझा सांगायचं झालं तर मी अगदी लहानपणीपासून नाटकात आहे. माझे आई बाबा म्हणजे प्रकाश शेटे ते डिरेक्शन करायचे आणि माझी आई नाटकातल्या लोकांसाठी सगळ्यांना स्वाती गायकवाड म्हणून माहितीये. वेदा शेटे कोणालाही माहिती नाही जास्त, कारण ती माहेरच्या नावाने माहितीये. आणि तिने म्हणजे आम्ही कधी असं नाटकात जायचं या वेळेने मी कधी आले नाही नाटकात. कज ऑफ मी खूप अभ्यासू मुलगी आहे आणि मला ते एक माझं हे आहे. तर मला बाबा माझे आजारी पडले आणि आई एकटीच, आई आता आशाचं काम करते, तर आई एकटीच करत होती, दीदी पण जॉब वगैरे. आणि लहानपणीपासून ते होतं की कुठेतरी मदत झाली पाहिजे. आणि मला ते दोघांचं रक्त ते माझ्यात होतंच. तर असं स्ट्रगल असा जास्त नाही याला वाटायला, पण एक आहे त्यांचं नाव कधी मी वापरलं नाही की मी ह्यांची मुलगी आहे मला काम पाहिजे, हे कधी केलं नाही. त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान. मला जी लोक ओळखतात, माझे जे ग्रुप्स आहेत आता, ते सगळे फक्त माझ्या कामामुळे ओळखतात. म्हणजे त्यांना मी नाटक झाल्यानंतर ते बोलतात की तू त्यांची मुलगी, तू सांगितलं का नाहीस. अरे म्हटलं काय होणार होतं सांगून, ती थोडी ना येऊन स्टेजवरती काम करणार होती माझी आई. तर नाही ना, तरी म्हटलं बघा मग माझी ओळख राहिली नसते. आणि असं करता करता हळूहळू वाढत गेलं एक एक. मग रत्नागिरी जिल्हा पूर्ण कव्हर झाला, मग सिंधुदुर्ग कव्हर झाला, मग कोल्हापूरला काय काय शोज केले. हा, तर मग ते एक एक जिल्हा वाढत गेला. आणि नाटकाचा प्रवास माझा प्रचंड सुंदर होता, पण त्याच्यामध्ये बरेचसे लोक असेही भेटले जे फक्त तोंडावरती चांगले आणि दॅट्स अ बिग रिझन की
आता मला असं वाटतंय की ह्या नाट्यसृष्टीपासून कुठेतरी काढता पाय घेतला पाहिजे. ओके. बिकॉज ऑफ ते लोक म्हणजे आमचे जे काही काही सिनियर्स आहेत ना ते मेंटली हॅरॅस करतात ओ. आणि लेडीजच. ओके. सो मला ते खूप वाईट वाटतं की तुम्ही तो प्रवास बघितलाय आणि देन तरीही तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना एक्सेप्ट करत नाही किंवा ज्युनियर्सना तुम्ही रडवता बॅक स्टेजला, स्वतःच्या चुका त्याच्यावरती थोपता. ओके. हे चुकीचं आहे. नाही, आणि हे कुठेतरी प्रत्येक क्षेत्रात हे सुरूच आहे. हो, आणि ही प्रवृत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चांगले कलाकार पुढे येणार नाहीत असं म्हणू शकतो आपण. येस येस येस. पुन्हा येऊया बॅक टू युअर वर्क, की तुझं बोलणं परखड आहे, त्यात तुझी भंडारी भाषा वापरायची शैली फार सुंदर आहे. तर भंडारी भाषेतच व्हिडिओ करायचे किंवा असं काही ठरवलं होतंस की इन्स्टिंक्टली ते व्हायला लागलं? सांगते मी आधी अजिबात भंडारी बोलायचे नाही, म्हणजे गावात थोडं फार. हा. आणि त्याच्यानंतर एका मोमेंटला असं झालं की मी विचार केला एक दिवस की काय म्हणजे असं भंडारी भाषा आपण का आपली पाठी ठेवतोय. मालवणचे लोक किंवा सिंधुदुर्गचे लोक स्वतःची भाषा नेतात. घाटी माणूस कुठेही कधी त्यांची भाषा विसरत नाही. केरळचा माणूस इथे येऊन इल्ला करू शकतो. हो हो हो. तर मी विचार केला पण तरी माझी हिंमत नव्हती हा. तर ना एक दिवस मी असंच एक व्हिडिओ टाकून बघितला जस्ट अँड दे वर लाईक कुठची भाषा आहे ही. अरे मला असं झालं की कोस्टल लाईनची भाषा आहे ही, हो. रत्नागिरीची नेटिव्ह भाषा आहे आणि ती माणसांना माहिती नाहीये. ओके. आणि मग माझं झालं आता तर मी सोडणारच नाही, आता मी ह्याच्यातच बोलणार, माहिती व्हायला पाहिजे आता लोकांना. काहीतरी बोलून दाखव. असा नाही, असं डायरेक्ट असं अचानक भयानक येतात हा. बोलता बोलता येतात. तुझ्या माहिती करता सांगताय मी पण त्याच्यावरचीच असा. अरे तुझी भंडारी भाषा थोडी थोडी येतात. जास्त अंतर नाहीये, फक्त एक खाडी आहे मध्ये, जास्त नाही. खाडी आहे आणि ज्याच्यावर आता पूल होणार आहे, काळबादेवी ते रत्नागिरी. माझं खरं मन सांगू म्हणजे एक जर त्या काळबादेवीची मी रहिवासी असेल तर माझं असं मन आहे की नाही झालं पाहिजे. ओके. कारण ते जे सौंदर्य बघायला मिळतं ना मिऱ्यावरून काळबादेवीचं, ते राहणारच नाहीये ना. म्हणजे एक तर रस्ता जाणार समुद्रावरनं, ते बीचचं सौंदर्य निघून जाणार आहे. तो ब्रिज झाल्यामुळे पूर्ण जो मधलं ते बघायची मजा आहे की इथून आपण ना बघतोय ते काय आहे, ते बेट कसलं आणि लिटरली आहे ना. मी कधी कधी हा माझे फ्रेंड्स वगैरे कोण असतील ना, असे कोण आले बाहेरचे वगैरे, तर मिऱ्यावरती गेलो आणि बऱ्याचदा मिऱ्यावरती आपण जातोच. ते काय आहे अरे, ते काय आहे मला नाही सांगायला बरं वाटते. ते माझं गाव आहे. हा तिकडे कसं जायचं, 12 किलोमीटर फिरून जायचं. एवढं जवळ आहे. म्हटलं चांगल्या गोष्टी लगेच नाही मिळत, पण ते आता लगेच मिळणार आहे. रत्नागिरी मधील पर्यटन स्थळ आपण बघतो, घाटे बीच असेल, मांडवी असेल. म्हणजे रत्नागिरीत फिरायला कुठे जायचं असं जर कुणाला विचारलं तर लिस्ट मधलं पहिलं नाव असतं मांडवी. पण तू मांडवीत कधी गेलीस? म्हणजे अजूनही काही वर्षांपूर्वी, म्हणजे 20 वर्षांपूर्वी मांडवी आणि आत्ताचं मांडवी यामध्ये फार फरक आहे. तेव्हा आपल्या रत्नागिरीतले बीचेस काही तिथल्या समुद्राच्या वाळूवरती डिवाइड केलेले होते, पांढरी वाळू, काळी वाळू. त्यातला मांडवी हा काळ्या वाळूचा बीच होता. पण आता तो फक्त काळ्या वाळूचा बीच नाही राहिलाय, तर ती जो काही प्रदूषित सगळं रत्नागिरीतली घाण ज्या बीच वरती एकत्रितपणे जाते तो बीच म्हणजे मांडवी बीच. काय म्हणशील याविषयी? ऍक्च्युली आणि कसं आहे माहितीये का, समुद्र कधी काही पोटात ठेवत नाही, तो सगळं बाहेर फेकून देतो. आणि तसंच आपण म्हणजे कसं होतं, काय काय एखादं बीच ठरलेलं म्हणजे असं समुद्राचा एक प्रवाह आहे. तर एक हा मांडवी बीच आणि दुसरं म्हणजे कुर्ली बीच. ह्या 2 बीच वरती प्रचंड कचरा लागतो. म्हणजे मध्येच तुम्ही कुर्ली बीच वरती गेले होते ना, पाय ठेवा, वाळू दिसतही नव्हती. मांडवीची तर खूप चांगली अवस्था आहे, वाळू दिसतही नव्हती. माझा तो व्हिडिओ असेल माझ्या पेजलाच मिळून जाईल. मी लिटरली मला रडायला यायला लागलं की काहीच दिसत नाहीये, वाळूच नाहीये, सगळं प्लॅस्टिक. आणि मांडवीचं म्हणाल तर काय, मी असेही लोक बघितले आहेत, चला ठीक आहे कागद किंवा ते शेंगा वगैरे खाऊन ते खाली फेकणं ओके, ते डिस्पोजेबल आहे. पण बाटल्या फेका किंवा प्लॅस्टिकचं अजून काय असेल ते फेकून द्या, हे एवढं चाललंय ना. आणि बाकी काय शाळेवाले असतात ते शाळे फेकून देतात. म्हणजे जे काही डिस्पोज करायचं ते बीच मध्ये डिस्पोज. येस, कारण ते आहे म्हणजे ते
लोक असंच झालेत आणि आपणच करतो मग बाहेरचा येऊन करतो, हो. ही साखळी पुढे वाढत जाते. पुढे वाढत जात. आणि लोक म्हणजे कसं माहिती, एक तो काय बोलतात फर्म डिसिजन त्याच्यावरती घेतला जात नाही. आता आर्यात पण आधी आरे वारे तेवढं फेमस नव्हतं, जेव्हापासून इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे सगळं व्हायला लागलंय, मी तर सक्त विरोधात आहे की तुम्ही हे नका दाखवू लोकेशन्स, लोकांना नका दाखवू, ते खराब नका करू. असं होतं मला कधी कधी, इन्फ्लुएन्सर असूनही मला हे वाटतं. Okay. आणि आर्याची अवस्था ना 4-5 वर्षापूर्वी आरे एवढं सुंदर होतं, साफ होतं, आणि आता तिकडे पूर्ण कचरा. तुला काय वाटतं की हे सगळा हा कचरा आहे, किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तिथे वॉशरूम नाहीत, हम्म. प्रसाधनगृह नाही, हो. ही एक सगळ्यात मोठी सुविधा जी आपली बेसिक नीड आहे ती तिथे नाही. तर हा कचरा असेल, प्रसाधनगृहाची कमतरता असेल, याविषयी प्रशासनाने काय करायला हवं? माझं असं म्हणणं आहे, आता काय काय बीचेस आहेत ते ग्रामपंचायतीमध्ये पडतात, बरोबर. तर ग्रामपंचायतींना त्याच्यासाठी निधी दिला पाहिजे, शासनाने मिळवून दिला पाहिजे. तो आता मला तितकीही प्रोसेस नाही माहिती, तरी सुद्धा एक But still- सर्वसामान्य नागरिक Yes. म्हणून. तर प्रशासनाने निधी दिला पाहिजे या गोष्टींसाठी, किंवा कचरा म्हणाल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी फक्त ते कचरा कुंड्या लावून उपयोग नाही, तर त्याच्यासाठी माणसं ठेवली पाहिजेत. बरोबर. जी निदान आता रोज एक गाडी फिरतेच तशी 1-2 आठवड्यातनं 2दा एक गाडी फिरून ते सगळं साफ झालं पाहिजे. म्हणजे हे माझं पर्टिक्युलर म्हणणं आहे. ग्रामपंचायतीने ती जबाबदारी उचलली पाहिजे. येस येस. प्रसाधनगृह सुद्धा जरी ग्रामपंचायतीने त्याची जबाबदारी उचलली तरी खूप बरं होईल, असं बऱ्याच लोकांकडून बोललं जातं की भाट्यामध्ये का नाहीये स्वच्छतागृह. आता काही आता तात्पुरती झालंय. झाली आहेत, पण त्याची जबाबदारी प्रशासन तिथलं स्थानिक स्थानिकांनी घेतलं पाहिजे. कारण एक मी हे सुद्धा मानते की प्रशासन संपूर्ण लक्ष देऊ शकत नाही. ग्रामपंचायती का बनवल्या गेल्या, बरोबर. ते वाटण्या का झाल्या, नाही तर एक स्वतंत्र भारत देश पूर्ण असता, हो हो. मग एकच कोणतरी राजा असता जो सगळीकडे बघत असता. राहिलं असतं. आता ते ग्रामपंचायती का झाल्या, नगरपालिका का झाल्या, कारण ह्या एक भाग ठरलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिला पाहिजे. अगदी बरोबर. सो पूर्ण काय हाय गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे न जाता हा. एक जे लोकल जे Local प्रत्येक जे आहे. प्रभागावाईज जे आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. अगदी बरोबर. हा झाला आपले काही स्थानिक किंवा आपले रोजच्या जीवनात जे आपल्याला प्रश्न दिसतात त्याच्याविषयी. रस्ते, कचरा, Yes. स्वच्छतागृह, हे तर आपले रोजचे प्रश्न झालेत, हो. ज्याच्यावरती तोडगा आता जेव्हा निघेल तेव्हा आपण एक छान रील आणखी बनवू. याही पलीकडे जाऊन कोकणातली एक मुलगी, त्यातही इन्फ्लुएन्सर, त्यातही परखडपणे मुद्दा मांडणारी इन्फ्लुएन्सर म्हणून तुझं रत्नागिरीत येऊ घातलेले काही प्रोजेक्ट, जसे की बारसुला असेल, इथे आपल्या वाटत इकडे MIDC वगैरे असेल, तुझ्याही काळबादेवीत काही पुढे होणार आहे वगैरे, असं जे काही येऊ घातलेले प्रोजेक्ट आहेत, तुला काय वाटतं की खरंच यातून उद्योग उभे राहतील, त्यातून लोकांना रोजगार मिळतील की पर्यटनातून मिळतील? काय वाटतं तुला, पर्यटन की उद्योग? आता हा प्रश्न ऍक्च्युली खूप मोठा आहे. कालच मी रील टाकली वाटतं. हो, म्हणूनच विचारते तुला की नाही, तुझं बघा. मत काय? आता याच्यावर कोणाला वाईट वाटेल तर वाटू दे, आय एम ओके विथ इट. का तुम्हाला सांगते, कसं जे पर्यटनातून जे तुम्हाला मिळेल ना ते तुमचं पर्सनल असेल. बरोबर. इथे तुम्ही जॉबला जाल, पण तुम्ही जॉब एका लेवल पर्यंत कराल, ठीक आहे. एक जास्तीत जास्त तुम्ही एखादा 30,000चा पगार घ्याल. त्याच्या पलीकडे एक पोस्ट आहे, एक पोस्टची लेवल आहे की इथल्या लोकांना इथपर्यंतच द्यायचं, त्याच्या पलीकडे द्यायचं नाही. जे मोठे मोठे साहेब असतील ना गाड्यांमधनं फिरणारे, ते बाहेरचेच असणार, सरळ गोष्ट. आणि त्याच्यातून तुम्हाला फक्त तुमचा पगार मिळणार आहे, तुम्ही त्याचे मालक नव्हे. म्हणजे आपल्या जागा द्या आणि आम्ही त्यांच्याकडची नोकरी करायची. सो हे खूप घाण आहे. त्याच्यापेक्षा स्वतःचा बिझनेस उभे करूया. आणि मला म्हणजे एक गोष्ट मला ही समजत नाही की चांगले चांगले जे प्रोजेक्ट असतात ते फक्त बाहेर जातात, आणि जेव्हा हानिकारक प्रोजेक्ट येतात तर ते कोकणातच का येतात? अगदी बरोबर आहे. का येतात? का तर आमच्या बाजूला समुद्र आहे, आमची लोक साधी भोळे आहेत, जरासं गोड बोललं की भुलले बिचारे. सो हे सुद्धा आहे, म्हणजे आपली मानसिकता समोरच्याने बघितलेली आहे म्हणून फायदा उठवतात. असं आता जर मी तुमच्या समोर अशी आले, हा नाही, तर तुम्ही सरळ तुमचं बोलत जाणार, तुम्ही माझं नाही ऐकणार. तुम्ही एक फर्म डिसिजन जेव्हा स्वतःसाठी घेता
किंवा स्वतःच्या मतांवरती जेव्हा ठाम उभे राहतात त्यावेळेला समोरचं तुमचं ऐकतो, नाही तर उगाच कशाला ऐकेल. अगदी आता आपल्याकडे आपले स्वतःचे आमदार हे औद्योगिक मंत्री आहेत, का आपण त्यांच्याकडे जात नाही? साहजिक आहे, आपले ते तर आपलं ऐकणारच ना, पण ते तरी काय करणार जर आपली लोकच बोलत नाहीयेत. त्यांच्या हातात असेल पण ते तरी काय काय बोलणार ना समोरच्याला. समोरचा व्यक्ती काय बोलणार? तुमच्या रत्नागिरीतली लोक बोलत नाहीत, हो. मग सरळ आहे ना, त्यांचंही हात दगडाखालीच राहिले. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सगळ्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की माणसाने जेव्हा चुकीचं आहे तर चुकीचं बोलायला शिकलं पाहिजे. अगदी बरोबर. तू जसं परखड बोलतेस तेवढं नाही, पण निदान स्वतःचं मत मांडता प्रत्येकाला आलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की होय बोलाल की नाही माहिती नाही, पण नाही बोलायला सगळ्यात पहिले शिकलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी अगदी. काही वर्षांनी तुझे इन्फ्लुएन्सर म्हणून तुझे व्हिडिओज आता सगळीकडे जात आहेत, कचरा वगैरे ह्या गोष्टी लोकांना दिसायला लागल्यात, काही अवेअरनेस हळूहळू क्रिएट होतोय. पुढच्या काय भविष्यात काय योजना असतील तुझ्या, आणखी काय करायचंय वेगळं? माझं खरं मत सांगू की आता जे मी ह्या विषयांवरती बोलते, माझी खरंच इच्छा आहे की हे सगळे विषय संपुष्टात यावेत, सगळं छान व्हावं आणि मला या विषयांवरती बोलायलाच लागू नये. माझं करिअर संपलं तरी चालेल. अगदी अगदी. तुझ्या मनातली ही इच्छा, तुझं करिअर संपावं ही आमची इच्छा नव्हे, पण नाही, माझ्याकडे विषयच नाही असला पाहिजे, प्रॉब्लेमच नाही असला पाहिजे, एवढं सुंदर झालं पाहिजे सगळं, असं माझं मन आहे. आणि ह्याच एका पॉझिटिव्ह नोटवरती आज आपण इथे थांबतोय. आज आर्या शेटेने तिचे परखड विचार तिच्या स्वतःच्या परखड शैलीमध्ये आज आपल्याला दिलेले आहेत. जागर न्यूज नेटवर्क साठी तू काय आम्हाला संदेश देशील की कसं असलं पाहिजे एखादं न्यूज नेटवर्क? खरं असलं पाहिजे. द ओनली थिंग इज खरं असलं पाहिजे, कारण खऱ्याशिवाय असं म्हणतात की खोटं जास्त वेळ चालतं, पण खोट्याची एक मर्यादा आहे. बरोबर. पण खरं कधीच बदलत नाही. आयुष्यात 10 वर्षांनी जरी आलं तरी ते खरंच राहतं. आणि मेन म्हणजे जर तुम्ही बेस पासून सुरुवात करताय की एखादी व्यक्ती एवढी ओळख असताना, आता मी तुम्हाला ओळखते, सो एवढी ओळख असताना मोठ्या मोठ्या लोकांकडे जाणं तुम्हाला इझिली पॉसिबल होतं. पण तुम्ही आम्हाला ग्राउंड लेवलची जी मुलं आहोत आम्ही, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देताय, तो ही मला गोष्ट प्रचंड खूप चांगली वाटली. आणि मी म्हणेन की जसं आता मी काही ना काहीतरी बोलत जाते, तसं कधीतरी तुमचं चॅनल एवढं सुंदर काहीतरी बोलू दे की सगळं छान होऊ दे शेवटला. धन्यवाद धन्यवाद. तर ही होती आपल्यासोबत आर्या शेटे आणि तिच्या रील्स अशाच येत राहू देत. रत्नागिरीतल्या समस्या लोकांसमोर मांडण्यासाठी अशी तरुण मुलं आपल्याला खूप गरजेची आहेत. आणि ती म्हणाली तशी की एक वेळ अशी येऊ दे की रत्नागिरीतले सगळे प्रॉब्लेम्स नाहीसे होऊ देत, तिचं करिअर संपू दे नको, मात्र त्याला आणखी काहीतरी वेगळे विषय नक्की मिळू देत. तर जागर न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामन आयुष जाधवसह मी विभा कदम.